नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. मी तुमचा मित्र पवन आणि आज आपण बघणार आहोत पुणे सिरीजचा भाग दुसरा. आज आपण पुणे जवळील जागृत देवस्थान श्री क्षेत्र वीर आणि श्री क्षेत्र कोडीत येथे भेट देणार आहोत आणि तिथला इतिहास आणि परंपरा जाणून घेणार आहोत. चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. श्री क्षेत्र वीर हे पुणेपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही सासवड दिवे घाट मार्गे जाऊ शकता. आम्ही सुद्धा ह्याच मार्गाने प्रवास चालू केला. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला, पण तो मात्र आपल्यासाठी ह्या डोंगरावरील हिरव्या झाडांकडे बघून जणू त्यांचा नवीन जन्मच झाला. हा घाटाचा रस्ता आणि वळणदार रोड बघून लेह लडाखला असल्याचा वाटत होतं. बोलता बोलता आपण येऊन पोचलो श्री क्षेत्र वीर. येथे आपली गाडी पार्क करून श्रीनाथ म्हस्कोबा यांच्या दर्शनाला निघालो. सवाई सरजा चांगलं बोलत आम्ही मंदिराकडे निघालो. तोपर्यंत आपण येथील माहिती आणि परंपरा थोडक्यात जाणून घेऊ. श्रीनाथ म्हस्कोबा हे वीरला कसे प्रगट झाले हे बघूया. म्हस्कोबा देव म्हणजे साक्षात काळभैरव. आपल्या भक्तासाठी देव कसे प्रगट झाले याची एक सुंदर कथा आपण जाणून घेऊ. एका धनगर भक्तासाठी देव या ठिकाणी प्रगट झाले असे म्हटले जाते. ते वारुळातून प्रगट झाले म्हणून त्यांना म्हस्कोबा असे म्हटले जाते. काळभैरवनाथ आधी काशीला आले होते आणि त्यांना काशी कालखंडाचा राजा देखील म्हटले जाते. नंतर महाराष्ट्रामध्ये राक्षसांचे थैमान माजले. त्याचा वध करण्यासाठी आधी ते अहिल्याबाई नगर येथे आले. तिथून ते सोनारी येथे गेले. त्या गावातच एक कमळाजी नावाचा धनगर राहत होता. त्याचा वाड्याजवळ काळभैरवनाथ यांचे मंदिर होतं. कमळाजी रोज देवास दर्शन घेऊनच रानात जात असे. काही काळात तिकडे दुष्काळ पडला म्हणून कमळाजी वीरकडे स्थलांतरित झाले. त्यांना रोज देवाची आठवण येत होती. एके दिवशी स्वतः देव त्याला भेटायला नागरूपात आले आणि जवळजवळ 12 वर्ष देव नागरूपात कमळाजीच्या घोंगटीमध्ये राहत होते. पण तेथील गावकऱ्यांना ते दिसले आणि त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं. कमळाजीच्या वडिलांनी त्याला विचारले की हे सगळं खरं आहे का? आपण काही ऐकलं नाही. असे बोलत कमळाजी तेथून निघून गेला आणि देवाला सांगू लागला. तेव्हा देवाने त्याला एका पडीक शेतात एक वारुळ आहे तेथे सोडून देण्याचे सांगितले आणि त्याने तसंच केले. बराच काळ गेल्यानंतर त्या शेतीच्या मालकाने ते शेती करायचं ठरवलं आणि नांगर बैल घेऊन शेताकडे गेले. हे बातमी कमळाजीला कळली आणि ते तिथे गेले आणि त्या मालकाला सांगितले की त्या वारुळावरून नांगर फिरू नका. पण त्यांनी काही ऐकले नाही. तेव्हा त्या बैलाचा मृत्यू झाला असता संपूर्ण गावकरी गोळा झाले. तेव्हा कमळाजीने त्यांना देवाची माफी मागायला सांगितली आणि ते बैल परत जिवंत करण्याची प्रार्थना केली आणि ते बैल जिवंत झाले आणि त्या ठिकाणी देव प्रगट झाले. अशा प्रकारे सगळे गावकरी देवाची पूजा करू लागले. या ठिकाणी दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला भव्य यात्रा असते. देवाचे दर्शन घेऊन आम्ही सासवडकडे जात असता आम्हाला बाळूमामा यांचे मंदिर दिसले.
दर्शन करून परत आम्ही सासवडच्या दिशेने निघालो, कारण आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होता. ते म्हणजे श्री नाथ म्हस्कोबा याचे भव्य मंदिर असेल. ठिकाण श्री क्षेत्र कोडीत येथे. पुरंदरच्या पायथ्याला असलेले हे मंदिर खरंच खूप छान आहे. भव्य प्रवेशद्वार, मंदिराच्या दोन्ही बाजूने सभामंडप, नवग्रह मंदिर आणि भिंतीवर खूपच सुंदर नक्कशी काम केलेलं आहे. दोन्हीही ठिकाण खूप छान आहेत. तुम्ही एका दिवसात हे करू शकता. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा.